ना आता सध्या लई न्यूजला चर्चा चालू आहे का मिरगाव आणि आमचं जवळचं गाव आहे, म्हणजे गावाजवळचं गाव आहे. आणि प्रियंकाचं तर सासरच आहे, पण 5 वाजली त्या गावाची. चौक नाही गेली, उलट ते गाव हायलाइट झालं आता मागच्या नाही, गाव फेमस झालंय, पण ते चांगल्या कारणाने नाही झालं. म्हणजे गावाचा काही दोष नाही त्याच्यात, एका माणसाचा दोष आहे. माणसाचा दोष आहे आणि त्याच्यामुळे त्या देवाची सुद्धा विटंबना झाली, त्या देवाच्या नावाखाली येते सगळं. किती निर्लज्जपणा असेल नाही. निर्लज्ज काच आहे, लोक असेच राहते. पण एवढं देवाचं करून नावाखाली आणि त्याच्यामध्ये एक ते मंदिर पण त्यांनीच बांधले, त्या माणसानेच बांधले वाटतं ना. त्याच्यामध्ये एका गरीब माणूस नाही, एका साधा हातावर पोट भरणार त्याच्या कोणीच नाही गेलेलो. म्हणजे काही लोक काय म्हणते, मी ना लय लोकांचे व्हिडिओ पाहिले का गावातले लोक त्याच्याकडे जरा असतील, तो लोक गावातल्या लोकांना डिमांड नव्हता देत. कुत्र जात नाही म्हणजे तो डिमांडच देत नव्हता. तो ना घेतच नव्हता तो श्रीमंत लोकांना. आणि गावातल्या लोकांना त्याचं कांड पण बरेच माहित होते आहे ना ग. कारण त्याच्या इथं कामाला पण असायचे ना लोक, घर कामाला. त्या लोकांना लगेच कळून जातं घरात काय चालू आहे कोणाच्या, शेती कामाला. तर कामगार लोकांना माहितीच होत्या काही गोष्टी. कोणी जात नव्हतं मंदिरात, जायचे लोक दर्शनासाठी. पण महादेवाला जायचे. आता आपण नव्हतं गेलो तिथे महादेवाला, पूजा वगैरे करायची असलं कोणाला येऊन नोंद देत असं लोक म्हणतात. प्रायव्हेट पूजा जेव्हा राहायची ना, हाताच्या कळवळ्या कापून अभिषेक रक्ताभिषेक झालेले. बापरे, तू न्यूज नाही बघितले? नाही. अरे काय एवढे मंत्री संत्री का ते रुपाली चाकणकर बोटबीट कापून गेला, आरोप केलाय तिच्यावर डायरेक्ट. कोणी कापलं? त्यांनी अभिषेक घालायला स्वतःच्या हाताने. त्या बाईने? त्या बाईना म्हणजे बरेच मंत्र्यांचं आहे. म्हणजे बोट कापून रक्ताभिषेक झालेले. अयो, त्याच्यामुळे एवढं देवाला काही चालतं का असं? महादेव शिवशंभूच आहे ना, रुद्रावतार धारण करण्यासाठी बरेच काही पूजा करावं, आघोरी करावं लागतं. त्याच्यामध्ये मी आम्ही एका व्हिडिओची कमेंट पाहिलं होतं तिथे बोट कापेल. उत्साहित नाही करीत असं करण्यासाठी, आम्ही फक्त सांगतो या गोष्टी घडल्या तेवढं आम्हाला माहिती. त्या माणसाने करा नाही, लोकांना माहितीच झालंय. लोक आपण काय सांगू, सारं जगाला आपल्याला काही माहित नव्हतं. लोकांना आम्हाला काही माहित नव्हतं. आम्ही तर बाबाचं कोण बाबा आहे ते माहित नव्हतं आपल्याला. प्रियांकाच्या गावचं पण तरी आम्हाला ते माणसं आम्ही फर्स्ट टाइम ते टीव्हीत पाहिली. मला फक्त एवढं माहित होतं का तो एक रिटायर फौजी आहे आणि त्याने ते मंदिर बांधले. एवढं आम्हाला मंदिर बांधले एका माणसाने बांधले हे माहित होतं. पण तो एक माणूस कोण आहे तो ते, आणि त्याचं घर पण तिकडे आहे म्हणत होतो आपण. आणि आपण एवढं पण म्हणतो होतो का त्या माणसाने किती छान काम केलं, असं एवढं भारी मंदिर बांधलं. आणि आम्ही आपण त्या माणसाचं गुणगान गात होतो त्या मंदिरात आता गेलो. म्हणजे आम्हाला माहित नव्हतं तो माणूस कोण आहे, पण म्हणलं ज्यांनी हे काम केलं ना, वाटत ना किती भारी मंदिर बांधलं, किती भारी. ज्याला माहित नाही तो असं आम्ही असं म्हणलो होतो. आम्हाला नव्हतं माहित तो माणूस कोण आहे, त्याचा काय उद्योग आहे. नाव पण आम्हाला नव्हतं माहित. कॅप्टन खराब नाही त्याचा, अशोक काहीतरी खराब. नाव कोण माहित होतं आपल्याला, लाल नाव नाही, नाव नाही. आधी असं वाटलं का आता तिकडे आपल्या समाजाचे लोक आहे, शेळकी वेळकी मिरगावला आपल्या समाजाचे. आपल्या समाजाचे एवढं मोठं कसं. म्हणजे आम्हाला ते वाटत होतं का लय छान काम केलंय बांधकाम मंदिराचं. मंदिर आणि मंदिर खरंच भारी बांधले ना ते, देवाचं सगळं. पण ते माणूसच भारी नाही. माणूस लयच भांगार आहे. हा ना, किती फेमस चांगला राहिला असता तर फेमस होता, फेमस झाला असता. अरे पण त्याची बुद्धी ना, त्याला विचित्र वळण दिलं ना. हा ना, एवढं लय म्हणजे लय खालच्या पातळीचं वाय झालं वातावरण. तो राम रहीम, त्याच्यानंतर तो आश्रम बापू, हे काय साधे कांदेकर यांनी केले. आणि ते आपण म्हणलो, मला तर ते एप्स्टीन फाईल मी म्हणलं कोणी असं असं काय जगात ते एप्स्टीन फाईल सारखं दाखविते, आणि खरंच निघालं तसं. असं म्हणली लगेच खरंच. म्हणजे मी माझ्या इष्टाने म्हणले हे काही पण राहतं म्हणलं, असं कोणी करीन का म्हणलं. म्हणजे व्हिडिओ पाहायचे ना मी. हा, मी म्हणलं हे खोटा स्टोरी असं कोणावरच भरोसा नाही. आप एवढ्या न्यूज चालू आहे संगमनेरला बघ. त्या दिवशीची न्यूज, परवा कालची न्यूज आहे. 6 वर्षाच्या मुलीवर, त्याच्यानंतर कालची 8 वर्षाच्या मुलीला असं एकांत दुकानात चालली होती, तिला ओढून काटवनात नेलं डायरेक्ट. 6 वर्षाच्या मुलीवर असं. आणि संगमनेर मध्ये लय घटना घडायला लागल्या. संगमनेरचं बिघडलं वातावरण. प्रियंकाच्या सासऱ्यांचा फोन आला. बोला ना. अजून आवरत आहे ना, तरी 10 साडे 9 गावाला. हा काय आणायचंय? हा बर
दुकान जत्रा चालूच आहे, जत्रा बरोबर. तर मित्रांनो आता आहे ना हिच्या सासऱ्याचा फोन आला होता आणि पोरांना खाऊन यायचंय, म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणजे हिच्या नवऱ्याला खाऊन यायचं. मग आता माझ्या जाऊ व्हायचे 2 मुलं आहे ना, जाऊ माईच्या मुला त्यांना टरबूज खाऊन द्यायचं. तर असं आता आहे ना सासू गुढी शेवते गुडशेवर एवढ्या म्हणजे ते खाऊ नसतं टरबूज खाऊ. आणि जत्रातला सामान पण बरंच देणार आहे ना. आता आम्ही जाणार आहे आणि एखाद्या दिवस आज जर मिरगावला जर इकडून जायची वेळ आलीच तर तुम्हाला ते मंदिर आम्ही आता तिथून नाही दिसत ना मध्ये येते. ते मध्ये आहे, थोडं दिसणार नाही रस्त्यात नाही, फक्त तुम्हाला रस्ता गेलो हे पण तुमचं मिरगाव फेमस झालं का? हे खरंच ना. हे तुला पुण्याला गेलो विचारतील लोक तेच मिरगाव का, तू असं म्हणायचं हेच मिरगाव, तिकडच्या लोकांना माहित तर पाहिजे. पण सांगायचं म्हणा तेच मिरगाव अशोक हे पण आम्ही जे व्हिडिओला टायटल देतो ना, ते गावच फेमस. फेमसच होत. आम्ही दोनदा टायटल दिले. आम्ही गेलो मिरगावच्या गणपतीला, आम्ही गेलो मिरगावच्या महादेवाला. न्यूजला कधीच संगनमेर हॅशटॅग येत नव्हतं. पहिले कुठे एवढं फेमस होतं आणि जेव्हापासून आमचं चॅनल चालू झालं ना संगनमेर, संगनमेर म्हणून चॅनल आम्ही चालू केलं ना तसपासून तेव्हापासून संगनमेर फेमस संगनमेर झालं. hit. आणि नाव जरी संगनमेरचं टाकलं ज्यांनी रिलीजला त्याच्या रिलीजला आता घेऊन जाते. हिट झालं, मिरगाव हिट झालं. अजून कोणतं करतो? कारण लोकांच्या कानावर नाव पडतच ना. आता आपण कोळपेवाडी म्हणतो तेवढे लोक आता समजा 10,000 पाहिलं 15,000 पाहिलं तेवढे लोकांच्या कानावर ते नाव पडत ना. हाय इथं. काय कोळपेवाडी हाय, कोपरगाव आहे, आहे, आपण शिर्डीच्या जवळ आहे. शिर्डी तर फेमसच आहे तशी. नाही तशी फेमसच आहे पण आपण हिरच आहे ना जवळ त्याच्या असं. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया